श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रथसप्तमीला दूध का उतू घालावं, ते कसं घालावं, त्याने दूध उतू घातल्याने काय फायदा होतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा म्हणजेच 2026ला 25 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी आहे रथसप्तमी. रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा केली जाते, त्यामुळे आपल्याला आरोग्याचं वरदान मिळतं. सूर्यनारायणाची या दिवशी पूजा आवर्जून करावी आणि पूजा करायला जमलं नाही तरी कुठल्या गोष्टी कराव्या हेच मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी ही पूजा केल्यानं काय होतं तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण सूर्याची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो असं म्हटलं जातं. सूर्य हा सर्व जीवसृष्टीचा जीवनदाता, पालनकर्ता, प्रत्येक जीवाला प्रत्यक्ष दिसणारा, अनुभवता येणारा देव आहे. ऋतूंचा विचार करून बघा, निर्माण झालेल्या आपल्या अनेक परंपरांपैकी सूर्यपूजा ही एक अत्यंत महत्त्वाची आहे. ऊर्जेच्या या अखंड स्रोताची पूजा करायलाच हवी. सूर्य असा पृथ्वीपासून योग्य अंतरावर नसता तर पृथ्वी ही सुजलाम सुफलाम नसती. प्रत्येक स्वरूपाला सूर्य जीवसृष्टीसाठी उपकारच असतो. तर रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा कशी करावी तर बघा, ज्याला हे व्रत करायचं आहे त्याने आदल्या दिवशी म्हणजेच आदल्या रात्री एक वेळी जेवून राहायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व कामे आटपून घ्यावीत आणि त्यानंतर एक दिवा घ्या. कुठलाही दिवा असेल तरी चालेल आणि तो दिवा सूर्याचे स्नान करून वाहत्या पाण्यात सोडा. परंतु शहरामध्ये बघा, वाहतं पाणी मिळणं अशक्य आहे, सगळ्यांनाच ते शक्य नाही. तर त्याला पर्याय म्हणून एक नवीन टब घ्या किंवा परात घ्या किंवा बघा, आणि त्यानंतर गच्चीवर घेऊन त्यामध्ये पाणी भरा आणि नंतर तो पहाटे तो दिवा बघा तुम्हाला लावणार आहात तो दिवा टपामध्ये सोडा किंवा जवळच्या मंदिरात जाऊन तिथे देखील तुम्ही हा ठेवू शकता. तेही शक्य नसेल तर झाडाजवळ देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता. जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. यानंतर घराच्या अंगणात तुळशी शेजारी किंवा अंगण नसेल तर गॅलरी असेल, गच्चीवर जाऊन रक्तचंदनाने गंध उगाळून किंवा रांगोळीने तुम्हाला सारथीसह 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढायचं आहे आणि नंतर त्या चित्राची अगदी मनोभावे पूजा करायची आहे. तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत शेणाच्या गोवऱ्यांची चूल तुम्हाला पेटवायची आहे. विस्तव तयार करायचा आहे आणि नंतर संक्रांतीला जे आपण मातीचं सुगड पूजलं होतं बघा, त्याला काय बोळकं देखील म्हटलं जातं. हे सुगड जे आहे त्यात दूध घेऊन त्या विस्तवावर सूर्यप्रकाशात ते ओतू तुम्हाला जाऊ द्यायचं आहे आणि ओतू जाऊ द्यायचं अर्थात नैवेद्य हा सूर्यनारायणाला दाखवायचा आहे. त्याची खीर देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर 7 रुईची पानं, 7 बोरं, 7 प्रकारचं धान्य वाहून अष्टांग अर्घ्य द्यायचं आणि सूर्याला अर्घ्य देणं अतिशय या दिवशी महत्त्वाचं असतं. अर्घ्य म्हणजेच काय तर जल अर्पण करणं. पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन आणि कण्हेरची फुलं आणि कुश हे 8 पदार्थ एकत्र करून सूर्यनारायणाला अर्पण करावं, याला म्हणतात अष्टांग अर्घ्य देणं. या दिवशी अन्नदान नक्कीच करावं. स्त्रियांनी या दिवशी हळदी कुंकू केलं तरी देखील चालेल व त्यानंतर दूध उतू घालण्यामागे देखील कारणं आहेत. म्हणजेच काय तर सूर्याच्या प्रकाशात दूध उतू घालून उरलेलं दूध हे प्रसाद म्हणून खाल्लं जातं. याने आपलं आरोग्य चांगलं राहतं असं देखील म्हटलं जातं. आणि हे शक्य नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी सकाळी गॅसवर तुम्ही बघा एखाद्या स्टीलच्या भांड्यात दूध उतू घालून त्याची खीर नैवेद्य दाखवला तरी चालतो व सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं व उरलेली खीर आपण म्हणजे घरातील इतर व्यक्तींनी प्रसाद म्हणून देखील खायचे आहे. ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या पद्धतीने सूर्यनारायणाची पूजा तुम्ही नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वादही मिळवा.
व आपले आरोग्य टिकवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.